तर मुंडे बंधू भगिनी खंडणीखोर आहेत, वारसाच्या लायकीचे नाहीत अशी टीका सारंगी महाजन यांनी केली आहे। तर मुंडेंचे वारसदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। दुसरीकडे गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार मीच आहे असं टीपी मुंडे यांनी म्हटलंय। गोपीनाथ मुंडेंच्या वारसदाराच्या वादात महाजन कुटुंबातल्या सारंगी महाजन यांनीही उडी घेतली आहे। गोपीनाथरावांचा वारसा चालवण्याची धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंची लायकी नसल्याचं सारंगी महाजन म्हणाल्यात। हे जे दोन बहीण भाऊ आहेत ना, हे फक्त खंडण्या वसूल करण्यासाठी काम करतात आणि ह्यांचं काम काय आहे? लोकांना त्रास देणे, लोकांचे संसार उद्ध्वस्त करणे, लोकांना पैशासाठी मारणे। माझ्यासारख्या बाईला सुद्धा त्यांनी सोडलं नाही, माझी पण जमीन हडप केलेलीच आहे आणि ह्या बहिणीला आता मजबूत खांदा हवा आहे म्हणून त्यांनी त्याच्यासोबत त्या धनंजय सोबत साटालोटा करून घेतलेला आहे। आणि हे दोन बहीण भाऊ त्या बीडमध्ये लोकशाही राजकारण सोडून हुकुमशाही राजकारण करत आहेत। त्याच्यामुळे हे दोघंही वारसदाराच्या लायकीचे नाही आहेत। मुंडेंचे वारसदार ना धनंजय आहे ना पंकजा आहे, हे दोघंही वारसदार नाही आहे। हां, पण राजकीय वारसदार म्हणून त्यांना कुठेही जागा नाही इथे। त्यांचे खरे वारसदार बीडची जनता आहे। गोपीनाथ मुंडेंच्या वारसदाराच्या वादात बीडमधले नेते टीपी मुंडेंनी वेगळाच दावा केलाय। गोपीनाथ मुंडेंचा खरा राजकीय वारसदार मीच असा दावा टीपी मुंडे यांनी केलाय। वारसदाराचा वाद छगन भुजबळांनी छिडल्यानंतर पंकजा मुंडेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। कुणी काही म्हणो, कुणी काही करो, पण खरा वारसदार प्राध्यापक टीपी मुंडेच आहे, दुसरे कोणीही नाही। राजकीय वारसदार म्हणतो मी, मला बाकीच्या ह्याच्यावर काही गरज नाहीये। राजकीय वारसदार प्राध्यापक टीपी मुंडेच आहे हे मी निश्चित